मॅडम नमस्कार. नमस्कार. आता आपण कलापेनी नाट्य संकुल या ठिकाणी आहोत. आपल्या शाळेने नुकतंच या ठिकाणी एक छान नाटक सादर केलं आहे. काय सांगाल आपण नाटकाबद्दल आणि कशी तयारी केली होती? सर्वप्रथम कलापिनी संस्थेचे मी खूप आभार मानेल. जवळजवळ स्पर्धेचं हे अनेक वर्षांपासून आपण आदर्श विद्या मंदिर शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होते आणि जेव्हापासून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय तेव्हापासून तर आजपर्यंतचा जर प्रवास पाहिला तर अनेक गोष्टी आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळालेल्या आहेत. नक्कीच. त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थीसुद्धा इतके छान पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा छान फायदा करून घेतात. शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा जोपर्यंत आपण त्यांना थांबवू तोपर्यंत हे सगळे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचे पालक म्हणजे कोणतीही तक्रार न करता सगळ्या गोष्टींसाठी शाळेला त्यांचं जे योगदान लाभलेलं आहे त्या निमित्ताने पालकांचंही खूप आभार. आमचे सर्व विद्यार्थी नुकत्याच आत्ता नाट्यवाचन स्पर्धा झाल्या, यातले काही विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. अगदी 4 दिवसांच्याच प्रॅक्टिसमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि इतरही सगळी पारितोषिकं जवळजवळ 5 पारितोषिकं नाट्यवाचनाला मिळालेली होती. आत्ता देखील अतिशय छान पद्धतीने त्यांनी त्यांचा अभिनय सादर केला. अगदी त्या प्रदेशामध्ये ते गेले होते. या नाटकाच्या निमित्ताने आदिवासी पाडा कसा असतो किंवा त्या ठिकाणची लोक कोणत्या पद्धतीची भांडी वापरतात, त्यांच्या झोपड्या कशा आहेत, त्यांची जंगलं कशी आहेत, थोडक्यात म्हणजे त्या प्रांताची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेतली. त्या पद्धतीने ते छानपैकी या ठिकाणी ड्रेपरीसुद्धा करून आलेले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय खामकर सर आम्हालासुद्धा या सगळ्या स्पर्धांसाठी छान पद्धतीने आम्हाला ते मार्गदर्शन करून आमच्यासाठी वेळही देतात. याबद्दल त्यांचंही या निमित्ताने आभार. त्याचप्रमाणे शाळेचे तनपुरे सर, त्यांना कोणतीही कामं आपण सांगितली की आपल्याला अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करायचं आहे किंवा रंगमंच असा हवा आहे, मुलांची ड्रेपरी अशी हवी आहे, तर अगदी मुलं स्टेजवर जाईपर्यंत त्यांचे प्रयत्न चालू असतात की किती छान पद्धतीने आपल्याला ते या ठिकाणी सादरीकरण करता येईल. आमच्या शाळेचे इतरही शिक्षक त्यांचे देखील या निमित्ताने खूप आभार आहे. आणि विशेष कौतुक माझ्या या सगळ्या मुलांचं आहे की कमी कालावधीमध्ये मुलं इतक्या छान पद्धतीने हे सगळं सादरीकरण करतात आणि दरवर्षीच क्रमांकसुद्धा पटकावतात. त्या निमित्ताने या विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शाळेचं मी खूप खूप धन्यवाद देते. ओके मॅडम, धन्यवाद. धन्यवाद.